चला तर इथं सकाळी आहे ना पहिलं दवाखान्यातनं जाऊन आलो, कारण थोडीशी तब्येत बरी नव्हती. कारण गोळ्या वगैरे खाल्ल्या होत्या पण त्याच्याने काही फरकच नाही पडला. म्हटलं एकदा तरी आहे ना दवाखान्यातनं जाऊन यावंच. आणि सकाळी गेलो होतो पण डॉक्टर काही अजून आलेलेच नव्हते. मग तिथं थोड्या वेळ बसलो. त्याच्यानंतर पार्लरमध्ये गेलो, थोडे आयब्रो करायचे होते आणि श्लोकची कटिंग पण करायची होती. म्हटलं आता आमच्या श्लोकचा बड्डे येत आहे, म्हटलं आमचा बड्डे एकदम छान नको का दिसायला, म्हणून त्यासाठी गेलो होतो. आणि आमच्या श्लोकला आहे ना मी घेऊन बसले होते, पण त्याला माझ्या मांडीवर बसायचं नव्हतं, त्याला त्याच्या पप्पाकडे जायचं होतं. मग त्याच्या पप्पाकडे दिले आणि त्यांनी कटिंग करून दिली. पण त्याच्यानंतर जेव्हा मशीन मारली ना त्याच्यामुळे त्याला ना गुदगुलं होत होतं, त्याच्यामुळे तो सारखी मान हलवत होता. हेअर ड्रायरने जेव्हा त्याला हवा मारत होती ना त्याला गरम लागत होती, त्याच्यामुळे तो नाही नाही म्हणत होता की नका करू म्हणून. ते नंतरून घरी आलो, त्याच्यानंतर हे बाजारात आणलेले बीट आहेत ना तसेच पडले होते आणि ते म्हटलं असं कोण खाणार पण आहे, म्हटलं सुकून जाण्यापेक्षा त्याचं काहीतरी बनवं. मग छान असं ना बीटचा हलवा बनवला. म्हटलं श्लोक पण खाईन आवडीने, जेणेकरून त्याला पौष्टिक पण त्याच्या पोटामध्ये जाईन थोडंफार. पण खरंच एकदम छान झालं होतं आणि श्लोकला पण खूप आवडलं होतं. म्हटलं तसंच श्लोकला काही ना काहीतरी बनवून द्यायला पाहिजे. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.